वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। काल आपण पाहिलेलं होतं सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आज 18 डिसेंबर बुधवार। आता आपल्याला बघता बघता हा महिनाही निम्मा संपून गेला। चांगदेव 65 काहीतरी सुरुवात करायची आहे, पण आधी आपलं हे भागवत थोडंसं एका टप्प्यावर आलेलं आहे। 21 अध्याय राहिलेले, तेवढे पूर्ण करूयात, मग आपण बघूया। आता काल आपण पाहिलं होतं की इंद्रप्रस्थाला भगवंत आलेले आहेत आणि सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। युधिष्ठिर सांगतात की तुमच्या सेवेचा प्रभाव पाहू देत। कुरुवंश आणि सृंजय वंशी हे या राजांपैकी जे लोक आपलं भजन करतात आणि जे करत नाहीत त्यांच्यातील अंतर किंवा त्यांच्यातील फरक आपण लोकांना दाखवावा। आणि मग भगवान सांगतायत की शत्रूवर विजय मिळवणाऱ्या धर्मराजा, आपला निश्चय अतिशय चांगला आहे आणि हा यज्ञ केल्यामुळं सर्व लोकांमध्ये आपल्या मंगलमय कीर्तीचा विस्तार होईल। राजसूय यज्ञासाठी सगळ्या देशोदेशींचे राजे आलेले आहेत। सगळ्यांवर प्रभुत्व पाडण्यास समर्थ असा युधिष्ठिर जरी असला तरी भगवंताची त्यांना साथ आहे। आणि म्हणून ते सांगतायत की हे राजन, भगवान युधिष्ठिराला सांगतायत की हे राजन, आपला हा महायज्ञ ऋषी पितर देवता संबंधित आणि आम्ही आणि सर्व प्राणी या सर्वांना प्रिय आहे। सगळ्यांना प्रिय असा हा राजसूय यज्ञ आहे। पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सर्व पृथ्वी आपल्या ताब्यात घे म्हणतायत आणि सर्व सामग्री एकत्रित करून हा महायज्ञ कर। सगळ्यात मोठा यज्ञ असतो। आणि परत त्याला महाराज म्हणतायत की तुझे हे, म्हणजे भगवंत सांगतायत की तुझे हे चारही भाऊ लोकपालांच्या अंशापासून जन्मलेले आहेत। मग आपण पाहिलं होतं की दुर्वासांची कुंतीनं भक्ती केली, सेवा केली आणि म्हणून त्यांनी तिला वर दिला होता की तू ज्या देवतेला आव्हान करशील ती देवता तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तिच्यापासून तुला पुत्र होईल। त्याप्रमाणे पहिला सूर्यापासून कर्ण झालेला आहे आणि बाकीचे सगळे देवाधिदेवांपासून झालेले आहेत। आणि मग जगात देवसुद्धा तेज, यश, लक्ष्मी किंवा ऐश्वर यांच्या बळावर माझ्या भक्ताचा पराभव करू शकणार नाहीत। मग एखाद्या राजाची तर काय कथा। म्हणजे मगाशी त्यांनी प्रश्न विचारला होता की जे तुमची सेवा करतात आणि जे करत नाहीत त्यांच्यातला फरक मला सांगा। तो आता सांगतायत की देवांना सुद्धा मी भेटणं शक्य नाही, कारण भक्ती ही एक मोठी शक्ती आहे की तिच्या जोरावर अगदी लहानातला लहान क्षुल्लक व्यक्तीसुद्धा एखाद्या राजाला, महाराजाला सुद्धा जिंकून घेऊ शकतो। त्याच्यावर शुकदेव सांगतायत की भगवंताचं म्हणणं ऐकून संतुष्ट झालेले युधिष्ठिराचे मुखकमल अत्यंत प्रफुल्लित झालं, म्हणजे तो आनंदित झाला। त्यानं श्रीकृष्ण तेजानं अधिक प्रभावशाली बनलेल्या आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा दिली, कारण अगोदर सगळ्या दिशांमध्ये विजय मिळवायचा असतो।
आणि मग सृंजयवंशी वीरांसह सहदेवाला दक्षिणेकडं पाठवलं. नकुलाला मत्स्यदेशीय वीरांसह पश्चिमेकडं पाठवलं. अर्जुनाला केकेय देशीय वीरांसह उत्तरेकडं पाठवलं. आणि भीमसेनाला मद्रदेशीय वीरांसह पूर्व दिशेकडं पाठवलं. असं चौघांना 4 दिशेकडं पाठवलेलं आहे. मग त्या वीरांनी आपल्या सामर्थ्यानं सर्व दिशांकडील राजांना जिंकलं. आता अर्जुनाला उत्तरेकडं पाठवलेलं तर उत्तर कुरु जांगल नावाचा प्रदेश त्यानं जिंकून घेतल्याचं मागे संदर्भ आपण वाचलेले आहेत. आता अजून कोण अजिंक्य आहे तर तो जरासंध. आणि जरासंध हा अजिंक्य आहे. बाकी सगळ्यांकडून जिंकून आणलेलं धन युधिष्ठिराला या 4 भावांनी अर्पण केलेलं आहे. पण मग ते ऐकल्यावर थोडीशी राजाला काळजी वाटायला लागते की अजून जरासंध अजिंक्य आहे, म्हणजे त्याला कसं जिंकून घेता येईल. तेव्हा श्रीकृष्णांनी उद्धवांनी सांगितलेला त्याला उपाय सांगितला की भीमसेन, अर्जुन आणि श्रीकृष्ण हे तिघंही ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या गिरिव्रजाला जातील. तिथंच जरासंध राहत होता. त्याप्रमाणे ते गेले. आणि जरासंध ब्राह्मणांचा भक्त आणि गृहस्थोचित धर्मांचं पालन करणारा होता. जसा रावणसुद्धा शिवभक्त होता, बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी करत होता, एक गोष्ट सोडली तर. तसं इथे हा जरासंधसुद्धा गृहस्थ धर्माला उचित असं सगळं वागत होता. मग तिथं क्षत्रिय ब्राह्मणाचा वेश घेऊन अतिथी सत्काराच्या वेळी जरासंधाकडे ते गेले आणि त्यांनी राजाकडं याचना केली की राजन, आपलं कल्याण असो, आम्ही 3 जण आपले अतिथी म्हणून आलो आहोत आणि फार लांबून आलो आहोत, म्हणून आम्ही मागू ते आम्हाला दे. आता वेगळा पोशाख केलेला आहे. जर ते क्षत्रिय वेशात गेले असते तर तिथे युद्धच तयार झालं असतं. मग आता सहनशील माणसं काय सहन करू शकत नाहीत? दुष्ट माणसांना न करण्यासारखं काय असतं? उदार पुरुष काय देऊ शकत नाहीत? आणि समदर्शी असणाऱ्याला परका कोण आहे? असे 4 प्रश्न विचारले. किम दुर्मर्षम तितिक्षूणाम किम कार्यम साधुभिः किन्न देयम वदान्यानाम कः परः समदर्शिना. आपण गीता जी शिकतोय त्याच्यानुसार सगळे प्रश्न विचारलेले की जे समदर्शी आहेत त्यांना काय अशक्य गोष्ट आहे. आणि जो मनुष्य स्वतः समर्थ असूनही या नाशवान शरीरानं सज्जनांनी वाखाणण्याजोगं अविनाशी यश मिळवत नाही, त्याची निंदा करावी. तेवढी थोडीच, त्याविषयीचा शोक करणं योग्य आहे. पुन्हा राजन ते सांगतायत की हरिश्चंद्र, रंतीदेव, धान्याचे शेतात पडलेले दाणे वेचून उदरनिर्वाह करणारे मुद्गल ऋषी, शिबी, बली, व्याध, कपोत इत्यादी पुष्कळशा व्यक्तींनी अतिथीला आपलं सर्वस्व देऊन या नाशवान शरीरानं अविनाशी पद प्राप्त करून घेतलं. म्हणजे दान करून काय काय मिळतं, कुणाला पुण्य मिळालेलं आहे, कीर्ती मिळाली, ती उदाहरणं दिली. आता शुक म्हणतात की जरासंधानं त्या लोकांचा आवाज, त्यांचं रूप, मनगटावर धनुष्याच्या दोरीचे पडलेले घट्टे, ही सगळी चिन्ह पाहून ते क्षत्रिय आहेत हे ओळखलं बरं का. तसा तो चाणाक्ष होता. आता त्यांना पूर्वी कोठे पाहिले असावं याविषयी तो आठवायला लागला, कारण पूर्वी त्याचा किती वेळा 17 वेळा हे केलेलं आहे ना, पराभव केलेला आहे. मग ते खात्रीनं क्षत्रिय असून ब्राह्मणाचे वेश घेऊन आले आहेत, म्हणून त्यांना मी याचना केल्यास देण्यास कठीण असं माझं शरीरही मी देईन. कारण काय की शेवटी दान महत्त्वाचं असतं. आणि भगवंतांनी ब्राह्मणाचा वेश धारण करून बलीचे सारे ऐश्वर हिरावून घेतले ते माहिती होतं. तरीसुद्धा त्याची सगळीकडे पसरलेली पवित्र कीर्ती आजसुद्धा ऐकिवात आहे. म्हणजे हे सगळे त्याला एक एक संदर्भ आठवत आहेत. आणि भगवंतांनी इंद्राची राज्यलक्ष्मी बलीकडून काढून घेऊन त्याला परत देण्यासाठीच ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं हे माहीत असूनसुद्धा शुक्राचार्यांनी अडवूनसुद्धा त्या बलीनं, दैत्यराजानं पृथ्वीचं दान दिलंच ना. म्हणजे त्याला सगळे संदर्भ आठवत आहेत. मग आपण का नाही, आता त्यांनी मागणी केल्यावर का द्यायचं नाही? आणि जो क्षत्रिय ब्राह्मणासाठी आपलं जीवन खर्ची घालून या नाशवान शरीरानं विपुल यश संपादन करीत नाही, त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे? म्हणजे जो याचक जो दारी येईल त्याची इच्छा पूर्ण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्यच असतं.
मग उदार अंतःकरणाच्या जरासंधानं असा विचार केला आणि श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमसेनाला म्हटलं की ब्राह्मणांनो, आपल्याला पाहिजे असेल ते मागा, मी आपल्याला माझं मस्तकसुद्धा द्यायला तयार आहे. म्हणजे इतका तो तसा उदार आहे. हां, त्यावर श्रीकृष्ण सांगतात की आम्हाला अन्न नको, आम्ही क्षत्रिय आपल्याकडे युद्धासाठी आलो आहोत. आता सांगतो तो श्रीकृष्ण स्वतः सांगतो, आपली इच्छा असेल तर आपण आम्हाला द्वंद्वयुद्धाची भिक्षा द्यावी. बघा आता कशाची भिक्षा मागितली? द्वंद्वयुद्धाची. आणि पुन्हा त्याला समजावून देत होतो की हे पहा, हा पांडुपुत्र भीमसेन आहे आणि हा याचा भाऊ अर्जुन आहे आणि मी या दोघांचा मामे भाऊ आणि तुझा शत्रू कृष्ण आहे. आता त्या वेशात आल्यामुळे त्याला ओळख करून द्यावी लागली. मग श्रीकृष्णाने असं सांगितलं तेव्हा राजा जरासंध खो खो हसायला लागला आणि मग चिडून म्हणाला, अरे मूर्खानो, तुम्हाला जर युद्धच हवे असेल तर ते देतो. त्याला तो युद्धाची खुमखुमी आहेच, परंतु कृष्णा तू भित्रा आहेस म्हणतो. युद्धामध्ये तू माझ्या भीतीनं मथुरा नगरी सोडून समुद्राला शरण गेलास, म्हणून मी तुझ्याशी लढणार नाही. त्याची इच्छा नाही भगवंताबरोबर युद्ध करण्याची. हा अर्जुनसुद्धा वयानं माझ्यापेक्षा लहान असून माझ्या बरोबरीचा बलवान वीर नाही आहे. नेहमी युद्ध आपल्या समान शक्तिशालीशी करायचं असतं, म्हणून मी याच्याबरोबरही लढणार नाही. हा भीमसेन मात्र माझ्यासारखाच बलवान आहे आणि मी त्याच्याबरोबर युद्ध करीन. असं म्हणून जरासंधानं भीमसेनाला एक मोठी गदा दिली आणि स्वतः दुसरी गदा घेऊन तो नगराच्या बाहेर गेला. मग युद्धाची खुमखुमी असलेले दोन्ही वीर सपाट रणभूमीवर येऊन एकमेकांना भिडले आणि आपल्या वज्रासारख्या प्रचंड गदेनं एकमेकावर प्रहार करायला लागले. गदायुद्ध आहे आता दोघांचं, द्वंद्वयुद्ध. ते डावीकडे उजवीकडे असे वेगवेगळे पवित्रे घेत चालले होते आणि असे शोभून दिसत होते की जणू काही दोन श्रेष्ठ नट रंगमंचावर युद्धाचा फक्त अभिनय करत आहेत. इकडून 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 त्यांचं वळणं चालू होतं. तेव्हा परीक्षिताला सांगतायत शुकदेव की जेव्हा एकाची गदा दुसऱ्याच्या गदेला टक्कर देत असे तेव्हा वाटे की झुंजणाऱ्या दोन हत्तींच्या दातांचा खटखट असा आवाज येतोय किंवा विजांचा कडकडाट होतो. एवढ्या जोरात ते गदा फिरवत होते, एकमेकांवर आपटत होते. आणि जेव्हा दोन हत्ती अतिशय रागानं झुंजू लागतात आणि रुईच्या फांद्या तोडून एकमेकावर त्याचे तडाखे देतात त्यावेळी फांद्यांचे तुकडे तुकडे होतात. ज्याप्रमाणे जरासंध आणि भीमसेन बाहुबलानं आपापल्या गदांनी एकमेकांचे खांदे, कंबर, पाय, हात, मांड्या आणि खांद्यांचे खांदे यावर वार करायला लागले. आता बघा ना, जिथे जिथे खांदे आहेत तिथे तिथे त्यांनी वार करायला लागले आणि त्यांच्या गदांचा चुराडा झाला. म्हणजे ते किती दोघंही भक्कम वीर होते. मग गदांचा चक्काचूर झाला. ते दोघे आता रागानं ठोसे लगावून एकमेकांचं चूर्ण करायचा प्रयत्न करायला लागले. ठोसे म्हणजे जणू लोखंडी हातोड्यांचेच वार होते. म्हणजे हातात एवढी ताकद होती त्यांची, लोखंडी हातोड्यासारखी. आणि दोन हत्तींप्रमाणे लढणाऱ्या त्यांच्या थपडा आणि ठोशांचा आवाज विजेच्या कडकडाटाप्रमाणे येत होता. म्हणजे इतका जोरात आवाज येत होता. मग जरासंध आणि भीमसेन या दोघांचेही कौशल्य, बळ आणि उत्साह सारखाच होता. कुणी कमी नाही, कुणी जास्त नाही. दोघांची शक्ती जराही कमी नव्हती, त्यामुळं जयपराजयाचं चिन्हच दिसेना. आता बघा किती वेळ ते खेळणार. दोघेही वीर रात्रीच्या वेळी मित्रांकडे राहत आणि दिवसा आटेतटीनं लढत. मित्रांसारखे राहायचे ते. अशा प्रकारे लढता लढता त्यांचे 27 दिवस निघून गेले. आता लहानपणी ही जेव्हा गोष्ट वाचली तेव्हा असं वाटायचं की एका दिवसात युद्ध झालं, पण भागवतकारांनी याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे की 27 दिवस युद्ध चाललं. आणि मग 28व्या दिवशी भीमसेन आपल्या मामेभाऊ श्रीकृष्णाला म्हणाला की माधवा, युद्धामध्ये मी जरासंधाला जिंकू शकणार नाही. आता त्यानं जरा माघार घेतली. श्रीकृष्णांना जरासंधाचे जन्ममृत्यू माहिती होते. तसंच जरा नावाच्या राक्षसिणीनं जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे जोडून
त्याला जीवदान दिलं. जरा म्हणजे नावाची राक्षसीण होती. त्या जरा मरण मोक्षाय म्हणजे आपण वृद्ध जराचा अर्थ वेगळा घेतो, पण इथे जरा नावाची राक्षसीण होती आणि त्यानं असे 2 तुकडे जोडून त्याला जरासंध म्हणजे जरानं संध म्हणजे सांधलेले असा तो जरासंध हे जाणत होते. म्हणून त्यांनी भीमसेनाच्या शरीरामध्ये आपल्या शक्तीचा संचार करून त्याला बळ देत जरासंधाच्या वधाच्या युक्तीविषयी विचार केला. आता ते असे जोडले जात होते पुन्हा पुन्हा सारखे. असे जरी बाजूला झाले तरी पुन्हा त्याच ह्यांनी आले दिशेनं की ते जोडले जायचे. म्हणून आता ती खूण करतात बघा असं विरुद्ध. म्हणून त्याच्या मृत्यूचा उपाय म्हणून एक फांदी मधोवर चिरून ती खूण म्हणून भीमसेनाला दाखवली. मग वीराग्रणी परम शक्तिशाली भीमसेनानं श्रीकृष्णांचा अभिप्राय जाणला आणि त्याचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटलं. नंतर त्यानं त्याचा एक पाय आपल्या पायानं खाली दाबला आणि दुसरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला. यानंतर भीमसेनाने हत्ती ज्याप्रमाणे झाडाची फांदी चिरतो त्याप्रमाणे गुदद्वारापासून त्याला मधोमध चिरलेलं आहे भाई. तेव्हा लोकांना जरासंधाच्या शरीराचा एक पाय, एक मांडी, एक अंड म्हणजे सगळं अंडकोश, कंबर, पाठ, स्तन, खांदा, भुजे, डोळे, भुवया आणि कान हे वेगवेगळे झालेले दिसले. सगळे द्विधा झालं त्याचं. असे 2 तुकडे त्याच्या शरीराचे झाले. मग मगधराज जरासंधाचा मृत्यू झाल्याचा तेथील प्रजेमध्ये हाहाकार उडाला. त्याचवेळी श्रीकृष्ण आणि अर्जुनानं भीमसेनाला मिठी मारली आणि त्याचा गौरव केलेला आहे. सर्व शक्तिमान, ज्यांचं स्वरूप जाणणं कठीण, जे सर्व प्राण्यांचे जीवनदाते आहेत, त्या श्रीकृष्णांनी जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा, त्याचे नाव सहदेव आहे बरं का, मगधाधिपती म्हणून अभिषेक केला आणि जरासंधानं ज्या राजांना जरासंधानं कैद म्हणून त्याच्या कारागृहात ठेवलेलं होतं त्या सगळ्यांची सुटका केली. कारण तो मेसेज घेऊन, तोच दूत घेऊन, संदेश घेऊन दूत आलेला होता एक साध्या वेशातला आणि त्यांनी हे सगळं भगवंताला सांगितलेलं होतं. त्यामुळे भगवंतांनी आता त्यांचाही उद्धार पहिल्यांदा करण्यासाठी म्हणून भगवंत आलेले आहेत. नाहीतर जरासंध भीमाकडून मारला जाणार हे भाकीत होतंच, माहिती होतंच, पण दोन्ही गोष्टी साध्य करायच्या होत्या आणि म्हणून त्यांनी या सगळ्या राजांची पण सुटका केली. असा हा 72वा अध्याय संपला. आता जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंताचं इंद्रप्रस्थाला परत येणं म्हणजे परतणं. आता इकडे ह्याच्या जरासंधाच्या ह्याच्यावर गेले होते ना ते, आणि त्यामुळं तिथे त्याला मारलेलं आहे आणि ते सगळे आता पुन्हा याच्याकडं परत आले. गिरिव्रजाला गेले होते. गिरिव्रज म्हणून त्याचं ठिकाण होतं, तिथे गेले होते. आता त्या सगळ्या राजांना निरोप आणि भगवंतांनी पुन्हा इंद्रप्रस्थाला येणं, जे ते राजे आपापल्या देशामध्ये, आपापल्या राष्ट्रामध्ये परत गेले. जरासंधानं अगदी सहजपणे 20,800 राजांना जिंकून गिरिव्रज डोंगराच्या दरीत ठेवलेलं होतं आणि जेव्हा तेथून बाहेर आले तेव्हा त्यांची शरीरं मळकट आणि अगदी वस्त्र गलिच्छ झालेली होती. म्हणजे त्यांना किती दिवस त्यांनी डांबून ठेवलं असेल, काही दिले नसतील, उपचार करायला अवघड आहे. आणि भुकेमुळे ते अगदी दुर्बल झालेले होते. त्यांची तोंड पार सुकून वाळून गेली होती. कैदखान्यात बंद झाल्यामुळं ते खंगून गेले होते आणि तिथून बाहेर पडताच पावसाळ्यातील ढगाप्रमाणे सावळ्या पितांबरधारी भगवंताचं दर्शन त्यांनी घेतलं. कारण भगवंतांनी त्याची सोडवणूक केलेली आहे त्यांची. त्यांच्या 4 हातामध्ये गदा, शंख, चक्र, गदा, पद्म आपण नेहमी म्हणतो तशा पद्धतीनं ते भगवंतांनी 4 हातामध्ये 4 गोष्टी धारण केलेल्या होत्या. गदा, शंख, चक्र आणि पद्म म्हणजे कमळ. आता वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह, ते सगळं त्याचं एक हे होतं ना, अभिमानाचीच गोष्ट होती.
आणि कमळाच्या गाभ्याप्रमाणे त्यांचे डोळे लालसर, त्यांचं सुंदर मुखकमळ सुप्रसन्न आणि कानामध्ये मकराकृती कुंडलं घातलेली, मोत्यांचा हार गळ्यात, हातामध्ये कडं, करदोटा आणि बाजूबंद शोभून दिसत होते. सगळं त्याचं ऐश्वर. म्हणजे बघा, हल्ली आहेत मुलांचे नवनवीन पोशाख निघालेत, पण हा जो पोशाख आहे हा अलौकिक असतो आणि तो जास्त शोभून दिसतो. गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत होता, तिथे वनमाळा शोभत होती आणि त्यांना पाहताच त्या राजांची अशी स्थिती झाली की जणू काही ते डोळ्याने, पहिल्यांदा आपण बघा, डोळा हे इंद्रिय जास्त महत्त्वाचे, आपल्याला त्यातनं सुख जास्त मिळत असतं आणि त्या डोळ्यांनी त्याचं सौंदर्य ते पीत होते जसं काही, आणि जिभेनं चाटत होते. आपल्या जिभल्या चाटतो बघा आपण, कधी कधी असा सुगंध सुटला ना एखाद्या पदार्थाचा की आपली जीभ आतल्या चाटायला लागते. नाकाने हुंगायला लागले आणि बाहूंनी आलिंगन देत आहेत, त्यामुळे त्यांची सारी पापं धुतली गेली आणि त्यांच्या चरणांवर डोकी टेकून त्यांना प्रणाम केला. भगवंत साक्षात समोर आलेले आहेत, त्यांना काय करून काय नाही झाले, प्रत्येकाला आलिंगन द्यावंसं वाटतंय आणि नाकाने त्यांचं गंध घेत आहेत, कानाने सगळं ऐकतायत, डोळ्यांनी पाहतायत आणि बाहूंनी त्याला आलिंगन देत आहेत सगळेजण. तर त्या राजांना इतका आनंद झाला की कैदेत राहिल्याचं दुःख सगळं क्षणात विसरून गेले आणि हात जोडून ते श्रीकृष्णाची स्तुती करू लागले. मी म्हणते तसं प्रत्येक अध्यायामध्ये कोणी ना कोणीतरी भगवंताची स्तुती करतात. काहीतरी आवाज येतोय कुणाकडे तरी. आता ते स्तुती करताना काय म्हणतात, नमस्ते देवदेवेश प्रपन्नार्तिहराव्यय प्रपन्नान पाहिन कृष्ण निर्विण्णान घोर संस्कृते. प्रपन्न म्हणजे शरण आलेले, कालच आपण पाहिला दत्ताच्या ह्याच्यामध्ये. तर शरणागतांचं सगळं दुःख, आरती म्हणजे दुःख, हर म्हणजे हरण करणारे, हे अव्यय म्हणजे अविनाशी देवाधिदेवा श्रीकृष्णा, आम्ही आपल्याला नमस्कार करत आहोत. पाही म्हणजे रक्षण कर, आणि तुम्ही आम्हाला म्हणजे संसाराला कंटाळून आलेल्या आम्हाला आमचं तू रक्षण कर, असं ते भगवंताला सगळे विनंती करत आहेत. किंवा हे मधुसूदना, हे आमचे स्वामी, या मगध राजाला आम्ही दोष देत नाही, कारण राज्यलक्ष्मीपासून राजांना दूर करणे ही आपलीच कृपा आहे. म्हणजे आपल्यामुळंच आम्हाला याच्यापासून दूर व्हावं लागलेलं होतं. त्या मगध राजा हा एक निमित्त झालेला होता आणि राज्यैश्वर्याच्या घमंडीमुळं किंवा अहंकारामुळं उन्मत्त झालेल्या राजाला कल्याणाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. आपल्या मायेनं मोहित होऊन तो अनित्य अशा संपत्तीला स्थिर मानत असतो. प्रत्येकाला बघा, राज्य मिळणाऱ्याला राज्य मिळालं म्हणजे मी केवढा श्रेष्ठ, धन मिळणाऱ्याला वाटतं मी केवढा श्रेष्ठ, पण हे सगळं कोणामुळं घडतंय, त्या भगवंतामुळं घडतंय, हे आपण कधी मान्यच करत नाही. बघा, आता अज्ञानी लोक असतात ते मृगजळालाच जलाशय समजतात. ते खरं खरं पाणी वाटत असतं, पण खरं असतं का हो, तो भास असतो, मग त्याला ते सगळं खरं मानत असतात. तसंच इंद्रिय लोलूप जे आहेत, अज्ञानी लोक आहेत, ते या बदलणाऱ्या मायेला सत्य मानतात. क्षणाक्षणाला ही माया वेगवेगळे हे टाकत असते आपल्यावर, आणि म्हणून आम्ही अगोदर संपत्तीच्या नशेनं आंधळे झालो होतो, असं ते सगळे राजे सांगतायत. या पृथ्वीला जिंकून घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होतो आणि क्रूरपणे आपल्याच प्रजेला नष्ट करत होतो. आम्ही इतके मस्तवाल झालो होतो की आपण मृत्यूरूपाने आमच्यासमोर उभे आहात याचीही आम्हाला पर्वा नव्हती. तेव्हा हे श्रीकृष्णा, त्याच आम्हाला आज अतिशय वेगवान आणि असामान्य बलशाली अशा आपले स्वरूप असलेल्या काळानं राज्यापासून दूर केलं. ज्यांच्या कृपेनं आमचा गर्व नाहीसा झाला, अशा आपल्या चरणकमलाचे आम्ही आता स्मरण करीत आहोत. आता काही वेळेला आपणच जबाबदार असतो ना त्या राज्यपदावरून भ्रष्ट व्हायला, पण ते आपलं म्हणतात की भगवंता तुमच्यामुळंच सगळं झालं आहे आणि तुमच्या चरणांचा आम्ही आता
स्मरण करतो. दिवसेदिवस क्षीण होणाऱ्या आणि रोगांची जन्मभूमी असलेल्या या शरीरानं मृगजळासारखं राज्य भोगण्याची आम्हाला आता अभिलाषा नाही. तसंच कानाला भुरळ पाडणाऱ्या मृत्यूनंतरच्या स्वर्गादी कर्मफळांची पण आम्हाला आता अभिलाषा नाही, इच्छा नाही. आपण जर आम्हाला हा उपाय सांगितला की जेणेकरून येथे संसारात राहूनही आपल्या चरणकमलांची सतत आठवण राहील, असं काहीतरी करा. आणि नमस्कार करणाऱ्यांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या हे श्रीकृष्ण वासुदेवा, हरे परमात्मन गोविंद, आमचा आपल्याला वारंवार नमस्कार असो. छान श्लोक आहे बघा वंदनाचा. आपण सुद्धा म्हणू शकतो. आपण जो म्हणतो तोच. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आमचे सगळे क्लेश दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. आपला वारंवार नमस्कार असो असं म्हणतात. मग आता परीक्षिताला सांगतायत शुकदेव की कारागृहातून मुक्त झालेल्या राजांनी जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली तेव्हा शरणागत रक्षक दयाळू प्रभू मधुरवाणीनं त्यांना सांगतात की अरे राजांनो, तुम्ही सर्वांनी जी इच्छा प्रगट केली त्यानुसार आजपासून सर्वांचा आत्मा आणि सर्वांचा स्वामी अशा माझ्या ठाई तुमची सुदृढ भक्ती राहील. आणि हे राजांनो, तुम्ही जे मागितले तेच उत्तम आहे. तुम्ही केलेली स्तुती खरी आहे. कारण मी सुद्धा पाहतो की संपत्ती आणि ऐश्वर्याच्या घमंडीने पुष्कळशे लोक उच्छृंखल बनतात, पण तुम्ही तसे झालेले नाहीत. हय हय, नहुष, वेन, रावण, नरकासुर इत्यादी अनेक जण, तसेच देव, दैत्य, राजे ऐश्वर्याच्या गर्वामुळे पदभ्रष्ट झाले. आणि तुम्ही हेही समजून घ्या की शरीरादी उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टी या नाश पावत असतात. म्हणून मन आपल्या ताब्यात ठेवून यज्ञांनी माझे पूजन करा आणि धर्माप्रमाणे प्रजेचं रक्षण करा. तुम्ही हेही समजून घ्या की शरीरादी उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टी ह्या नाश पावणार आहेत. आणि मन आपल्या ताब्यात ठेवा आणि यज्ञांनी माझं पूजन करा आणि धर्माप्रमाणे प्रजेचं रक्षण करा. सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या. आणि तुम्ही आपल्या वंशपरंपरेचं रक्षण करण्यासाठी संतान उत्पन्न करा आणि प्रारब्धानुसार जन्म, मृत्यू, सुख, दुःख इत्यादी जे काही प्राप्त होईल ते समभावाने स्वीकारून आपलं चित्त माझ्या ठिकाणी लावून जीवन घालवा. समबुद्धिर्विशिष्यते असं नेहमी म्हणलेलं आहे भगवद्गीतेत. तर समबुद्धी ठेवा आणि माझ्यावर सतत भक्ती करा, माझी भक्ती करा. आणि देहादिकांविषयी उदासीन राजा आणि स्वस्वरूपात रममाण व्हा. त्याचप्रमाणे आश्रमाला योग्य अशा व्रतांचं पालन करा. ज्या ज्या आश्रमामध्ये जसं वागायला पाहिजे तसंच वागा. आपलं मन योग्य प्रकारे माझ्या ठिकाणी लावल्यानं तुम्ही ब्रह्मस्वरूप अशा मलाच प्राप्त व्हाल. म्हणजे एकदा खात्री आहे त्याला की ते माझ्याकडेच चित्त लावतील. तेव्हा शुकमुनी म्हणतात, भुवनेश्वर भगवान श्रीकृष्णांनी राजांना हा आदेश देऊन त्यांना स्नान इत्यादी घालण्याविषयी अनेक स्त्री पुरुषांची नियुक्ती केली. कारण ते बघवत नव्हतं, त्यांना इतके दिवस कोंडून ठेवलेलं होतं. आणि मग परीक्षिताला ते सांगतायत शुकदेव की सहदेवाकडून त्यांना राजाला योग्य अशी वस्त्र, आभूषणं, पुष्पमाळा, चंदन इत्यादी देऊन त्यांचा सन्मान करवला. जेव्हा ते राजे अभ्यंग स्नान करून वस्त्र आभूषणं परिधान करून तयार झाले तेव्हा भगवंतांनी त्यांना उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन देवविले. तांबूल इत्यादी विविध प्रकारचे राजोचित भोग देवले. आपल्याकडं तांबूल दक्षिणा हे फार महत्त्वाचं असतं आणि ते दिलेलं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी त्या राजांच्या बंधमुक्त राजांचा सगळ्यांचा सन्मान केला. आणि पावसाळा संपल्यावर तारे जसे शोभतात त्याप्रमाणे तेजस्वी कुंडले घातलेले हे सगळे राजे लोक शोभायला लागले. मग श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा सुवर्णानं रत्नांनी मढवलेल्या उत्तम घोडे जुंपलेल्या रथामध्ये बसवून गोड शब्दांनी तृप्त करून आपापल्या देशाला पाठवूनही दिलं.
म्हणून असे सगळे राजे संकटातून मुक्त झाले. मग ते सगळे श्रीकृष्णाचंच रूप होते, की श्रीकृष्णाचंच गुण यांच्याविषयी चिंतन करत होते आणि आपापल्या राजधानीकडं ते चिंतन करता करता निघून गेले. मग तिथे जाऊन आपापल्या प्रजाजनांना त्यांनी परमपुरुषाची सगळी कथा ऐकवलेली आहे, लीला ऐकवली. अत्यंत काळजीपूर्वक भगवंताच्या आदेशानुसार ते आता राज्य करायला लागले. सांगितलं होतं की कुठलंही म्हणजे अघटित किंवा हे कार्य करायचं नाही, आपल्या धर्माला राज्याला साजेसं कार्य करायचं. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध करवला. भीमसेन आणि अर्जुनासह जरासंध पुत्र सहदेवाकडून सन्मानित होऊन इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केलं आणि इंद्रप्रस्थाजवळ पोचल्यावर त्या विजयी वीरांनी आपापले शंख वाजवले. त्यामुळे त्यांच्या इष्टमित्रांना सुख आणि शत्रूंना अतिशय दुःख झालं. कारण शंखध्वनी हा एक आपल्या विजयाचा द्योतक असतो आणि म्हणून तो त्यांनी केलेला आहे. तो शंखध्वनी ऐकून इंद्रप्रस्थवासियांची मनं अतिशय आनंदित झाली. जरासंधही मारला गेला हे त्यांना कळलं आणि युधिष्ठिराचे संकल्पही सगळे पूर्ण झाले. भीमसेन, अर्जुन आणि श्रीकृष्णांनी राजाला वंदन केलं. तसंच जरासंधाचा वध करण्यासाठी त्यांना जे जे करावे लागले ते सर्व त्यांनी केले. ते सगळं सांगितलं की काय काय करायचं ते, आणि श्रीकृष्णांनी आपल्यावरील कृपा ऐकून युधिष्ठिर सद्गदित झाला. त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले आणि भगवंताचं हे प्रेम पाहून त्याच्या तोंडून शब्दसुद्धा फुटेना. कारण अलौकिक असं ह्यांचं प्रेम होतं आणि ते आठवून सुद्धा त्यांना, जसं आपण कंठ दाटून आल्यावर बोलू शकत नाही तशी अवस्था ही युधिष्ठिराची झालेली आहे. आता अजून राजसूयज्ञ व्हायचं आहे, पण त्यावेळेला अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा हे चाललेलं आहे. आणि तो आता पुढच्या 74व्या याच्यामध्ये बघूयात आपण. आज इथंच थांबूया. प्रार्थना आणि हे म्हणूयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. भगवंताची आरती म्हणू आणि मग भागवताची. जय जय हो जय श्री, नाही आधी भागवताचीच घेतली. भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ लेऊनी झाले जग सुफळ. पहा परमणी आली यवनी ती अघहरिणी भवजल तरणी तो ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष संपदा दे दाता. आरती करू तुझ भगवंता. गमले जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त.
निर्मळ भक्ती जले भरित विहरे हरिहंस वित्त लोक सुखमळे संततीच खुळे सेवनी सरमले भान हरतले या पीता रस पीता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाच्या प्राणची कीर्तनकारांचा मेधा कविवर संतांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते बेसी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नासही वजती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती श्याम सुंदराची यशोदा चकोर चंद्राची आरती श्याम सुंदराची यशोदा चकोर चंद्राची गळा तुळशी हार माळा मुरली वाजवितो सावळा मुग्ध होती गोप बाळा लाडल्या नंद कुमाराची आरती श्याम सुंदराची अंगुली गोवर्धन धरिला इंद्र ब्रह्माचा गर्व हरिला रक्षिले व्रजवासियांना लीला अद्भुत बालकाची आरती श्याम सुंदराची चोरुनी गोरस नवनीत गोपिकांचे मानस हरित गोपिका गाऱ्हाणी आणीत ऐशा या खट्याळ कृष्णाची आरती श्याम सुंदराची वनी करी नाना परी क्रीडा हरण होई राक्षसांची पीडा उलथिला कर्माचा गाडा ऐशा या कुंज विहारीची आरती श्याम सुंदराची यशोदा करीतसे मंथन अंतरी श्रीहरीचे चिंतन हे जाणोनी मधुसूदन मागणी करीत लोण्याची यशोदा चकोर चंद्राची आरती श्याम सुंदराची यशोदा चकोर चंद्राची पंच प्राण ही पंचारती अबला ओवाळी श्रीपती स्वयं प्रकाश स्वयं ज्योती ऐशया बालमुकुंदाची आरती श्याम सुंदराची यशोदा चकोर चंद्राची आरती श्याम सुंदराची गोपाळ कृष्ण भगवान की जय.